पार्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गॅस सिलेंडरचा काळाबाजारी करणारा आरोपी ताब्यात आला आहे। राजन सुरतीलाल पटेल या आरोपीकडून 6 घरगुती गॅस सिलेंडर, मशीन आणि ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून त्याच्यावर संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे। क्राईम ब्रँच युनिट 5 च्या तपास पथकातील API कदम, त्यानंतर SC राजा, SC आणि टीम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस ठाणे पारडीच्या हद्दीमध्ये एका घरामध्ये एक व्यक्ती अवैधरित्या गॅसमध्ये सिलेंडरमधील गॅस हा ऑटो रिक्षा किंवा इतर वाहनांमध्ये ट्रान्सफर करून अवैधरित्या त्याचा काळाबाजारी करत आहे अशी माहिती मिळाल्या आधारे रेड कारवाई केली असता त्या ठिकाणी एक व्यक्ती अवैधरित्या ऑटो रिक्षामध्ये गॅस सिलेंडरच्या मार्फतीने मशीनच्याद्वारे गॅस सप्लाय करत असताना मिळून आला। त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून आम्हाला एकूण 6 नग गॅस सिलेंडर घरगुती वापराचे SP कंपनीचे गॅस सिलेंडर मिळून आले। त्याचबरोबर एक मशीन मिळून आली, ऑटो रिक्षा मिळून आली आणि इतर साहित्य असं मिळून टोटल आम्हाला 3,38,000चा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊन जप्त कारवाई करण्यात आली आहे। आणि यातील जो आरोपी आहे त्याचं नाव आहे राजन सुरतीलाल पटेल, वय 36 वर्ष, राहणार शिवमंदिर जवळ, प्लॉट नंबर 83, भवानीनगर, पोलीस ठाणे पारडी। अशा आरोपीला आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कलम 287 भारतीय न्यायसंहिता, त्याचबरोबर कलम 3(7) इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट अंतर्गत पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। मुद्देमालचा आरोपी आम्ही पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई पोलीस स्टेशनच्यातर्फे करत आहेत। आणि याद्वारे आम्ही पुढील तपासाच्या अनुषंगाने हे गॅस सिलेंडर कुठून त्यांनी प्राप्त केले, ते आणखी किती लोकांना त्यांनी सप्लाय केलेलं आहे, त्यानंतर हे अशा प्रकारे धोकादायकरित्या करताना जे मानवाच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे त्यांनी याचं वर्तन असल्याने त्याच्यावर आम्ही कारवाई आमच्या टीमच्या मार्फतीने केली। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवारची रिपोर्ट, नागपूर।